नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अमीन शेख आपल्या तेज मराठी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आणि आज मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय की आपण जे लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहे सध्या ज्यांचे हप्ते येत आहे किंवा भविष्यात येणार आहे हप्ते, तर त्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। आणि शासनाने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर हे ऑप्शन टाकलेले आहे की आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी, परंतु ही सध्या ऍक्टिव्ह नाहीये। तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे ऑप्शन सुरू होणार आहे। तर आपल्याला मी लाडकी बहीणच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला दाखवणार आहे प्रोसेस की आपण ही केवायसी प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करू शकता। तर आपण या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून काही योजना असतील तर या सर्व योजनेबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो। जर आपण सबस्क्राईब केले तर हे व्हिडिओ आपल्याला भविष्यात मिळत राहतील। तर चला आपण बघूया ही आपल्याला ई-केवायसी प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करायची। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला लाडकी बहीण या योजनेची केवायसी करण्यासाठी सर्वात अगोदर गुगलवर यायचं आहे आणि आपल्याला येथे सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। या बघू शकता आपण पहिली वेबसाईट इथे आलेली आहे ladkibahin.maharashtra.gov.in। या आपल्याला वेबसाईटला क्लिक करायचं आहे। इथे आपण क्लिक केल्यानंतर सुरुवातीलाच आपण बघू शकता इथे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता। आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता की इथे सध्या एरर येत आहे। इथे एरर येत आहे कारण की हे सध्या ही लिंक ऍक्टिव्ह झालेली नाहीये, ही काही दिवसात ऍक्टिव्ह होणार आहे। आणि आपण ही केवायसी करण्यासाठी जे पात्र लाभार्थी आहे ते ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्याची केवायसी कंप्लीट झाली आहे तर याला पैसे ज्याचे हप्ते यांचे सुरू राहणार आहे। आणि जे या केवायसी मध्ये आणि ज्यांची केवायसी होणार नाही, जे बोगस लाभार्थी असतील ते ऑटोमॅटिक यातून बाद होतील। तर ही केवायसी ची प्रक्रिया काही दिवसामध्ये सुरू होणार आहे। तर आपल्याला सुरू झाल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये ही केवायसी प्रक्रिया आपल्याला कशा प्रकारे पूर्ण करायची ही सर्व माहिती मी यामध्ये आपल्याला सांगणार आहे। आणि ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याला जे पात्र लाभार्थी आहे त्या पात्र लाभार्थ्यांचे हप्ते सुरू राहतील आणि जे बोगस लाभार्थी आहे ते ऑटोमॅटिक यामधून बाद होतील केवायसी केल्यानंतर। तर आशा करतो आपल्याला मी जी माहिती सांगितली आहे ते समजली असेल। धन्यवाद।